नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं स्वागत आहे. आज 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन आणि याच विशेष दिनाचे औचित्य साधून सोनेरी किरणाच्या पहाटेसोबत आम्ही आलो आहोत अमरावतीमधील शिवसुंदरी येथे. म्हणजेच आज जागतिक महिला दिवस आहे. आज अमरावतीकरांच्या किंवा सगळ्या जगातल्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 21व्या शतकामध्ये आपल्या महिलांची स्थिती चांगली आहे, पण खूप चांगलीसुद्धा नाही आहे. कारण की कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होतच आहे. आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप चांगला आहे, पण आजचाच दिवस का बरं, आजच का बरं महिलांचा सन्मान सत्कार केला जातो? बाकींच्या दिवसांमध्ये तिचा सत्कार का बरं केला जात नाही? तिला का बरं आदर सन्मान सत्कार तिचा केला जात नाही? आजही आपण कुठे जर बघितलं तर महिलांवर अत्याचार होतच आहे. तिचे शोषण केलेच जाते. आजच्या दिवस आपण महिलांविषयी खूप कार्यक्रम ठेवतो, जनजागृती करतो, परंतु बाकी दिवसांमध्ये तसं होत नाही. बाकी दिवसांवर तिच्यावर अत्याचारच होतच असतात. कुठे जर आपण बघितलं तर महिलांवर अत्याचार केले जातात. तर हे आज थांबलं पाहिजे, कुठेतरी याचा विचार झाला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महिला म्हटलं म्हणजे आज कुठेही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सोबत चालत आहे. आज आपण बहुतेक घरांमध्ये पाहतो, खास करून ग्रामीण भागामध्ये पाहतो की महिलांना अजिबातही किंमत नाही आहे. त्यामुळे महिलांना याच दिवशी नाही, 8 मार्चलाच नाही तर वर्षाच्या 365 दिवसात मानसन्मान मिळायला पाहिजे. आणि महिलांसाठी आजच्या दिवशीच नाही तर सगळ्याच दिवशी वेगवेगळे कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि त्यांचा सत्कार करायला पाहिजे. महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मुलांची जी विचारशक्ती आहे, मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो बदलला पाहिजे. बस एवढंच सांगू इच्छिते. हॅपी वुमन्स डे. आज जागतिक महिला दिनाच्या असंख्य महिलांना माझ्या हार्दिक कोटी नमस्कार, हार्दिक शुभेच्छा. आणि आज महिला दिन आहे. आजचा एकच दिवस आहे की जो महिलांचा सत्कार करण्यात येतो, त्यांना खूप सारं प्रोत्साहन दिलं जातं. परंतु मी म्हणेल की 365 दिवस महिलांचा सत्कार झाला पाहिजे. कारण सावित्रीबाई फुले, जिजामाता हे आदर्श आहे आणि हे आदर्श स्त्रियांनी अतिशय सुंदरसे शिवाजी महाराज घडवले. सावित्रीबाई फुलेंनी तर शिक्षणाचा प्रसार केला, तळागाळातील महिलांना त्यांनी वर आणलं. आणि अशी ही स्त्री ही अनंत कोटी तिच्या पाळण्यामध्ये, तिच्या हातामध्ये अनेक मोती आहेत आणि त्या मोत्यांमधून तिने अनेक असे हिरे आपल्या भारताला दिले आहे. आणि अशा ह्या स्त्रीचा आपण एकच दिवस सन्मान करतो. मी तर म्हणेन की सतत तिचा सन्मान करायला पाहिजे. परंतु स्त्री प्रधान नाही आहे ही संस्कृती भारताची, ही पुरुष प्रधान आहे. आणि कितीही मोठ्या पदावर स्त्री असली तरीही तिला घरी गेल्या सगळी घरची मोलकरणीसारखी कामं करावी लागते. आणि ती कामं ती अतिशय सन्मानानं करते, कारण तिचं कुटुंब तिला ते अतिशय महत्त्वाचं वाटतं. आणि तिने सर्व क्षेत्रामध्ये आज प्रगती केली आहे. म्हणून स्त्रियांना माझं शुभ आशीर्वाद. आज जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज महिला म्हटलं की कुठेतरी खूप या गोष्टीसाठी शोषण होऊन राहिलं आहे आणि कुठेतरी याचा आळा बसला पाहिजे. म्हणून या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आज जागतिक महिला दिन आहे, त्याबद्दल सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. पण आजच्याच दिवशी त्या शुभेच्छा नसून प्रत्येकच दिवशी देते आहे मी. जर आज आम्ही ही गोष्ट सुरुवात जर केली की आजपासून 365 दिवस महिलांना ह्या मिळायला पाहिजे रिस्पेक्ट, तरच तो होईल. म्हणून आज मी अशी विनंती करते की 365 दिवस पण महिलांचा रिस्पेक्ट झाला पाहिजे. आमच्या या दिवशी आम्ही जी विनंती करत आहे त्याचा त्यांनी सन्मान करावा आणि ती गोष्ट आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा. हॅपी वुमेन्स डे टू ऑल वुमेन्स. अँड ऑल्सो आपण महाराष्ट्राचे व्यक्ती आहोत. आपल्या महाराष्ट्रात स्त्रियाला खूप मान असतो, पण तिथे तो दिला जात नाही. आज मी एक तरुण आहे, मी कॉलेजेस जाते, इकडे तिकडे फिरते, पण तरीही आम्हाला कुठेही मान नसतो. पाहणाऱ्यांच्या नजरा ह्या आपल्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतात, पण त्यांच्या नजरा बदलायला पाहिजे. हे बदलतात कुठनं? मुलांना असं कधी सांगितलं जात नाही की तू त्या मुलीकडे असं बघू नकोस, असं पाहू नकोस. पण घरातल्या प्रत्येक मुलीला सांगितलं जातं की तू रात्रीची घराच्या बाहेर जाऊ नको, तू असे कपडे घालू नको. पण कपडे घालण्यात आणि लोकांच्या नजरेत हा फरक असतो. कपडे कसेही घातले तरी चालतील, पण लोकांच्या नजरा या सुधारल्या पाहिजे. प्रत्येक आईने तिच्या मुलाला असं सांगितलं पाहिजे की बाहेर गेलेली प्रत्येक स्त्री ही तुझी आई असू शकते, तुझी बहीण असू शकते किंवा तुझी पत्नीही होऊ शकते समोर जाऊन, पण तू त्या व्यक्तीकडे, त्या मुलीकडे सन्मानानेच बघायला पाहिजे. हेच मी बोलू इच्छिते. आणि हॅपी वुमन्स डे टू ऑल. महिला दिनाच्या सर्व माता आणि भगिनींना माझा
आजकाल जे काही होऊन राहिलेलं आहे, घडून राहिलेलं आहे, त्यांना माझा विरोध आहे. ते सर्व चांगल्या पद्धतीने झालेलं पाहिजे आणि कोणालाच कोणाचा त्रास झालेला नाही पाहिजे. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि महिलांबद्दल जे काही आज घडत आहे ते अत्याचार होऊ नये त्याच्यासाठी माझा विरोध आहे की महिलांबद्दल सन्मान, आत्मसन्मान पाहिजे, महिलांना द्यायला पाहिजे आणि महिलांना सगळं बाबतीचं पुढाकार सन्मान दिला पाहिजे. त्याबद्दल मी त्यांच्यासाठी विरोध करत आहे. हेच माझे 2 शब्द सांगून सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निमित्त सर्व महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज महिलाविषयी बोलताना मला असं वाटतं की कुठेतरी हा मानसी जो दृष्टिकोन आहे तो चेंज व्हायला पाहिजे स्त्रियांकडे बघण्याचा. कारण माणूस जरी त्याला वाटलं तरी तो शेवटी एका आईच्या पोटातून जन्माला आला. त्याच्यामुळे त्यांनी निश्चितच स्त्रीला खूप महत्त्व द्यायला पाहिजे. जेव्हा हे होईल तेव्हा खरंच आपला देशसुद्धा अमेरिकेसारखा, कारण आज मी अमेरिकेला जातो तर 80% लेडीज तिथले इतक्या सुदृढ आहेत आणि क्षम्य आहेत आणि आपल्याकडे कुठलीही गोष्ट हे नको करू ते नको. त्याच्यामुळे निश्चितच बाया कुठेतरी मागे राहते. म्हणून आज माणसांनी पुढाकार घेऊन स्त्रीला खूप पुढे न्यायला पाहिजे. जेव्हा मी अमेरिकेला जाऊन बघते की तिथले त्या लेडीज इतक्या एकट्या जाणार, डिपेंडंट, आणि आपल्याकडे कसं जाऊ नको म्हणजे तिथूनच स्त्रीची कमजोरी लक्षात येते. आणि ही गोष्ट मला बिलकुल पटत नाही आपल्या इथल्या पुरुषांची. म्हणून मला असं वाटतं की आपल्या इथल्या पुरुषांनी थोडं स्त्रीला समोर न्यायला पाहिजे. खूप झालं त्यांचं मानसिक शोषण म्हणा किंवा ती अहंकार हा त्यांनी दूर करून थोडं लेडीजला पण समोर न्यायला पाहिजे, जे की आपला देश आणखी संपन्न होईल. कारण नुसतं माणूसच मुलांना संस्कार नाही देत, खरे संस्कार ही आई देते. आणि ती जर स्वतः स्वावलंबी असली तर निश्चितच मुलांना स्वावलंबी बनेल आणि मला वाटते आणखी प्रगती होईल. महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना. हॅलो, हॅपी वुमेन्स डे. सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. महिलांनी स्वतः जागरूक व्हावं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, एक्झरसाईज, वॉकिंग वगैरे सुरू करायला पाहिजे. घर तर नेहमी असतंच, पण स्वतःसाठी जगायला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देतो. महिला हा समाजाचा सगळ्यात आवश्यक घटक आहे आणि सध्या जी महिलांवर होत चाललेले अन्याय अत्याचार जे आहे त्या माझं या निमित्तानं सरकारला हेच म्हणणं आहे की महिला दिनाच्या निमित्तानं तरी भारतातल्या नव्हे तर सगळ्या देशात आणि जगात जे महिलांवर अत्याचार सुरू आहे त्या अत्याचाराला या निमित्तानं कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे आणि सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे की यापुढे महिलांवर कुठेही अन्याय अत्याचार होणार नाही आणि अन्याय अत्याचार झाले तर त्याला अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तातडीनं कठोर शिक्षा केली पाहिजे असं माझं या निमित्तानं सांगणं आहे. आणि महिला ह्या समाजाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. महिला ह्या अशक्त नाही तर सशक्त आहे. महिला जर सशक्त राहिल्या तर पुढची देशाची पिढी जी आहे ती पिढीसुद्धा चांगलं होऊ शकते. म्हणून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार या निमित्तानं थांबवले गेले पाहिजे, त्याला कुठेही माफ करता कामा नये आणि सरकारने सुद्धा यात मोठा पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्रात अजूनही महिला दिन साजरा होत असला तरी अजूनही महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही आहे. त्यानिमित्तानं मला सरकारला हे म्हणणं राहील की महाराष्ट्राला महिला आयोगाचे सदस्य देण्यात यावं. सर्व महिलांना पुन्हा एकदा मी पुनश्च महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. केवळ शुभेच्छाच देत नाही तर या महिला दिनाच्या पर्वावर महिलांचं सक्षमीकरण सातत्यानं झालं पाहिजे, होत आहे. परंतु जर आपण पाहिलं प्राचीन काळापासून तर आजपर्यंत आजतागायत कायदा स्त्रियांच्या पाठीशी असताना सुद्धा स्त्रियांवर वाढते अत्याचार वाढत आहे. आपण जर पाहिलं मी 1978ची एक घटना सांगतो की 1978मध्ये 14 वर्षाची बालिका गीता चोपडा आणि तिचा भाऊ संजय हे रस्त्यानं जात होते आणि त्याला एका नराधमांनी लिफ्ट दिली आणि त्या 14 वर्षाच्या बालिकेवर पाशवी अत्याचार करून त्या दोघांनाही ठार मारलं. त्याच्यानंतर अशा अनेक घटना घडलेल्या आहे परंतु त्या दृष्टिक्षेपात आलेल्या नाही. अमरावतीला एक घटना झालेली आहे, एकतर्फी प्रेमातून त्या मुलीला पेट्रोल टाकून जाळलेलं आहे. त्यानंतर
हैदराबादमध्ये एक घटना झालेली आहे की पशुचिकित्सक महिलेवर पाशवी अत्याचार करून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळलेले आहे। एवढंच नाही तर हिंगणघाट येथे आज नवीन घटना घडलेली आहे की त्या महिला शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळून टाकलेलं आहे। हे जेव्हा आपण त्यांचं चिकित्सक दृष्टीनं मूल्यांकन करतो त्यावेळेस असं वाटते की महिलांच्या पाठीशी एवढे कायदे असल्यानंतरही असे अत्याचार का होतात। इथं कुठंतरी समाजमन पेटून उठलं पाहिजे। आपण नेहमी मोर्चे काढतो, हरताळ करतो, कॅन्डल मार्च काढतो आणि सरकारला मागणी करतो की नाही पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपाखाली नोकरी भेटली पाहिजे, किंवा आपण मागणी करतो की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हा खटला चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या सगळ्या गोष्टी करतो, परंतु आपण यानंतर थांबून जातो। माझं असं मत आहे की आपल्या मानवी अधिकाराचा विचार न करता आखाती देशामध्ये अशा आरोपीला जे शिक्षा दिल्या जाते ती शिक्षा आपल्या भारतामध्ये सुद्धा देण्यात यावी, जेणेकरून याची पुनरावृत्ती होणार नाही आणि आरोपींवर एक दहशत निर्माण होईल, असं माझं मत आहे। महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। या महिला दिनी आपण सर्व प्रण करू की आपण महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे व स्वतःचे अस्तित्व जपून ठेवायला पाहिजे। समाज में आज औरत को बहुत ऊंचे नज़रिए से आगे बढ़ चुकी है, बहुत प्रगति की है उन औरत ने, लेकिन कहीं न कहीं समाज में आज भी उसको छोटी नज़र से देखा जाता है। उसका ज़ोर से हंसना बोलना या किसी आदमी के साथ चलना आज भी बहुत उसको नीची नज़र से देखा जाता है। समाज की ऐसी छोटी सोच और छोटे लोग वालों के सामने हम कुछ कर नहीं सकते, लेकिन अपने मन को यही कह सकते। मी प्रतिभा डोळे। महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप शुभेच्छा। आपल्या सर्व महिला तशा सुरक्षित आहेत, पण सध्या जे अत्याचार वगैरे ऐकायला येतात तर त्या निमित्ताने सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा स्वतः अशा प्रकाराचं प्रतिकार करायला पाहिजे। तर असे प्रकार होऊ नयेत याचा सर्वांनीच विचार करायला हवा असं माझं मत आहे। ठीक आहे, धन्यवाद। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या भगिनींना मातांना शुभेच्छा। खऱ्या अर्थानं महिला ही आई, पत्नी आणि मुलगी ही 3 रूपं निभवत असताना आज समाजामध्ये पाहतो आपण की बऱ्याच ठिकाणी महिलांवर जे अन्याय अत्याचार होत राहतात। नुसतं 8 तारखेलाच ह्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर 365 दिवससुद्धा आपण महिलांना मानसन्मान दिला पाहिजे। कारण महिलांचा मानसन्मान ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी सुख समृद्धी वगैरे सगळं लाभतं। आणि म्हणून महिलांवरील हे जे सगळे अत्याचार होत आहेत हे सगळं थांबवण्यासाठी सगळ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावला पाहिजे आणि देशाची त्यामार्फत प्रगती करून घेतली पाहिजे। एवढ्या शुभेच्छा या आज देणे मी देऊ इच्छितो। धन्यवाद। आज महिला दिन 8 मार्च, माझ्याकडून महिलांसाठी एवढ्या शुभेच्छा आहेत की माझी एक पत्नी सोडून बाकी सर्व माता भगिनी ह्या माझ्यासाठी वंदनीय आहेत, माननीय आहेत। कारण महिला शक्ती ही सर्व जगाला वाचवणारी आहे आणि महिला वाचेल तर सर्व जग सुरक्षित राहील, एवढं बोलून मी। आणि पत्नी सुद्धा सन्माननीयच आहे। पत्नी सुद्धा सन्माननीयच आहे। पत्नीला तर पहिलेच बोललो मी सन्माननीय। धन्यवाद। आज जागतिक महिला दिन आहे, त्याबद्दल मी सर्व महिलांच्या शुभेच्छा हार्दिक अभिनंदन करते आणि त्या वतीने सर्व पुरुषांना किंवा सर्व महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी आपली सेफ्टी प्रथम ध्यानात घेतली पाहिजे। कारण आज आपण पाहत आहोत महिलांवर किती अत्याचार होत आहे, त्यांचे बलात्कार होत आहे, शारीरिक शोषण, मानसिक शोषण, भरपूर त्यांच्यावर अत्याचार होत आहे। तर या महिला दिनाच्या निमित्तानं तरी सर्व पुरुषांनी एक विचार केला पाहिजे किंवा महिलांनी आपलं सबलीकरण केलं पाहिजे आणि हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे। यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे। कारण जेव्हा आई आपल्या घरातील आपल्या मुलाला सांगेल की तो आपल्या बहिणीची रिस्पेक्ट कर, तेव्हाच तो मुलगा जाऊन दुसऱ्यांच्या बहिणीची रिस्पेक्ट करेल। म्हणून प्रत्येक आईने जर आपल्या मुलाला सांगितले की
मुलींची रिस्पेक्ट केली पाहिजे, मुलींचा सन्मान केला पाहिजे, तेव्हा निश्चितच मला वाटते काही कालांतराने तरी बलात्कार, रेप, अत्याचार, शारीरिक शोषण हे सर्व थांबण्यात येईल किंवा कमी तरी होईल. नमस्कार, मी अमर चव्हाण. म्हटल्यासाठी की आज जागतिक महिला दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हटल्यासाठी यत्र नारीस्य पूज्यते रमणते तत्र देवता. जिथं नारी शक्तीचा आदर आणि सन्मान होतो तिथं देवतांचा निवास असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे कुठल्या तरी स्त्रीचा हात असतो आणि ते योग्यच आहे, कारण की ती स्त्री माता असू शकते, भगिनी असू शकते, प्रेमिका असू शकते किंवा इतर काही गोष्टी. आणि आज आपण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, हेच मी त्या दिवशी सांगू इच्छितो. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन. आज ज्या अर्थानं महिलांना सन्मान आणि मान मिळाला पाहिजे ते आज मिळत नाही असं कुठं दिसतं आहे. आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवर नेहमीच अत्याचार होतात. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले की न्यूजपेपरला किंवा टी व्ही चॅनलला एक ना एक बातमी येऊन पडते की महिलांवर जाळपोळ किंवा ॲसिड टाकून हल्ला, असे अनेक हल्ले या महाराष्ट्रात किंवा या भारत देशात घडत आहे. जसं निर्भयासारखे प्रकरण झाले. आताच लगेच एक नवीन प्रकरण येऊन गेलं वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळलं गेलं. पण तेव्हा कुठंतरी वाटतं की भारत हा स्वतंत्र नाही आहे किंवा स्वतंत्र म्हणजे स्त्रिया तरी स्वतंत्र नाही आहेत. त्यांना ज्या भारत देशात आपण राहतो त्यांना जो मान सन्मान किंवा स्वातंत्र्य मिळायला पाहिजे ते कुठंतरी दाबलं गेलं. किंवा एकटी स्त्री जरी बाहेर निघाली तर तिच्या मनात दहशत निर्माण होते की मी 10 वाजता परत जाईल घरी की नाही जाईल, किंवा म्हणजे त्यांना असं स्वातंत्र्याप्रमाणे जगता येणं हे मुश्किल झालं आहे. तरी माझी हेच विनंती आहे की स्त्रियांचा मान करा, मान सन्मान करा आणि त्यांना पुरुषाप्रमाणे जगू द्या किंवा स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये भेदभाव करू नका. हीच अशी सर्वांना कळकळीची विनंती. महिला दिन की आपको सभी को हार्दिक शुभकामनाएं. महिला दिनाच्या सर्व महिलांना फार फार शुभेच्छा. आणि महिलांना कुठेतरी फार रिस्पेक्ट द्यावा लागतो, त्यांनी दिला पाहिजे. मी प्रणिता राजेश शर्मा. मी जिल्हा परिषद कन्या शाळा तळेगाव इथे शिक्षिका आहे आणि शिक्षिका असताना अनेक समस्यांना मला सामोरे जावे लागते. जेव्हा पुरुषांचा दृष्टिकोन हा असतो एक स्त्री म्हणून फक्त ते स्त्री म्हणून सुधारणा झाली, ती सुशिक्षित झाली आणि ती शिक्षिका आहे हा दृष्टिकोन त्यांचा नसतो. पुरुष म्हणून जे कार्य शाळेत चालतं ते पुरुषांनी केलेलं योग्य वाटते आणि स्त्रियांनी केलेलं त्यांना ते खपत नाही. स्त्री ही सुधारलेली आजही आपली मानसिकता पुरुषांची ही संपुष्टातच आहे. कारण की मला स्वतःहून हे अनुभव येत आहे. जेव्हा मी माझ्या जॉबमध्ये पाहते तेव्हा माझ्या दृष्टीपथात येते की बहुतेक पुरुष मंडळी काय करतात की संचालनाचं कार्य असलं तर आजही स्त्रीही संचालन करू शकत नाही. त्यांना वाटते मी उत्कृष्ट संचालिका असूनही मला ते डावललं जातं. आणि एक पुरुष मंडळी जे आमच्या याच्यात असतात, आमचे कलिग्स असतात, त्या पुरुषांना तो सन्मान दिला जातो. हा अजूनही जेव्हा एक सुशिक्षित याच्यात एक शिक्षकही पेशात हे होत आहे तेव्हा ही खंत आहे की स्त्री सुधारली पण ती पूर्णपणे अजूनपणे पुरुषांची जेव्हा मानसिकता बदलणार नाही तेव्हा तिच्या सुधारण्यात काहीही अर्थ राहणार नाही. आणि मला एकच सांगायचं वाटते की आपण फक्त 2 शब्द शिकून मोठी होऊन जेव्हा आपण पुढे जाऊ तर एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे की आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे. जेव्हा ही पुढे जाण्यासाठी पाऊल पुढे टाकते तेव्हा आपण तिच्यासाठी म्हणजे असं वाटते नाही हिनं पुढे जावं, पण एक दुसऱ्या स्त्रीसाठी हा दृष्टिकोन का, असं माझं आज स्त्री दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय आपल्या महिला दिवसाची शुभेच्छा देते. आणि एवढंच मी सांगते की ही आपली पुरुषांची मानसिकता ही बदलायला पाहिजे आणि ही जेव्हा बदलणार तेव्हा स्त्री मुक्त होईल, स्वातंत्र्य होईल. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जो आपण आज इथे महिलांचा सन्मान करायला पाहिजे. वास्तविक असं आहे की सर्व महिला ह्या पुरुषांपेक्षाही चांगलं कार्य करू शकतात हे सिद्ध झालेलं आहे. परंतु ही सिद्धता त्यांना प्रत्येक वेळेस करावी लागेल का, किंवा आणि आज जो मानसिकता पुरुषप्रधान संस्कृती आहे त्या पुरुषप्रधान संस्कृतीनं ती स्वीकारलेली नाही की आपणच श्रेष्ठ आहोत, महिला श्रेष्ठ नाही, असं न करता महिला आणि पुरुष हे यांच्याशिवाय संसाराचं चाक चालू शकत नाही, जगाचं चाक चालू शकत नाही. जर दोन्ही खांद्याला खांदून लागून राहिले तर हा देश पुढे प्रगतीपथावर जाईल. आणि हा जो महिला दिवसाचा कार्यक्रम आहे हा विशेषतः पुरुष मंडळींनी आयोजित करावा जेणेकरून त्यांच्या खऱ्या कार्याचा सलाम त्यांना होईल आणि महिला खरंच आपण महिलांना प्रोत्साहन देऊन पुढे जातो आहे असा संदेश समाजात येईल. स्त्री ही जगत जननी आहे. अनादिकालापासून या स्त्रीने या पृथ्वीतलावर जे
म्हणजे बियाणे वगैरे आहे, बियाचा प्रथम शोध स्त्रीने लावलेला आहे. म्हणून ह्या स्त्रीचं पूजन आणि ह्या स्त्रीचा सन्मान यथायोग्य व्हावा आणि स्त्रियांनीसुद्धा सबल व्हावं, की जेणेकरून आज जे आपण चित्रविचित्र पाहत आहे या समाजामध्ये अन्य अत्याचार जे होत आहे, स्त्रीनं स्वतःचा संघर्ष स्वतः व्हावा, प्रसंगी तिने झाशीची राणी व्हावं, मैत्री व्हावं, गार्गी व्हावं आणि इंदिरा गांधीजी व्हावं, राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील व्हावं. आणि स्त्रीचा जोपर्यंत सन्मान यथायोग्य होणार नाही तोपर्यंत पुरुषाचं अस्तित्व तेवढं निर्माण होणार नाही. स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे आणि स्त्री ही पुरुषांच्या सोबत काम करत आहे. म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जी ज्योत पेटवली ती खऱ्या अर्थानं आज ती ज्वाला होऊन सर्वत्र पसरलेली आहे. तर या याच्यामध्ये जो स्त्रीचा सन्मान करेल तोच या देशाच्या प्रगतीकडे घेऊन जाईल. स्त्री ही महान आहे, स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे. ओके.